खासदार हिना गावित यांच्या संदर्भात खासदार हिना गावित यांच्या उमेदवारीला मित्र पक्षाचाच विरोध असल्याचं समोर आले। शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी आणि खासदार हिना गावित यांच्यात आरोप प्रत्यारोप सुद्धा बघायला मिळाले। राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू आहे। मात्र नंदुरबार लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या मित्र पक्षांमध्येच आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं दिसून आले। शिवसेनेनं भाजपनं लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार बदलवून देण्याची मागणी केली आहे। शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी खासदार हिना गावित यांच्यावर घणाघाती टीका केली, आरोप केले। त्यानंतर हिना गावित यांनी सुद्धा रघुवंशी यांच्यावर प्रत्यारोप केले। पाहूया। गावितांनी लोकांचा फार छळ केलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला टोल मुक्त नंदुरबार करायचा आहे। नंदुरबार जिल्ह्याला जे टोल लागतं ते टोल अख्ख्या जिल्ह्याला परिचित आहे। त्याच्यापेक्षा कोणाला बी राजेंद्र गावित बी चालेल, त्यांच्याच घरचा महाराष्ट्राचा भारतीय जनता पक्षाचा उपाध्यक्ष आहे राजूदादा गावित, तेही चालतील, कोणीही चालेल, परंतु भेदभाव करणारा, आदिवासींवरच अन्याय करणारा खासदार नको। वारंवार भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये त्यांची भूमिका असते। नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोबत न येता काँग्रेस सोबत ते गेले। आजही शिवसेना जी आपल्या नंदुरबार जिल्ह्याची आहे ही काँग्रेस सोबत आहे। ते जरी या शिवसेनेमध्ये आलेले असले तरी ते मनापासून काँग्रेसीच आहे आणि पुढच्या काळामध्ये ते शिंदे साहेबांनाही धोका देतील।